नमस्कार. तुम्हा सर्वांचे Zoom शाळेत स्वागत आहे. आज Zoomवर राजीव पतंगेची मुलगी डॉक्टर ऋतुजा कुलकर्णी बोलायला आली आहे. तिचे मी सर्वात आधी 11वी क तर्फे मनःपूर्वक स्वागत करतो. तिला बोलायला द्यायच्या आधी मी तिची थोडी ओळख करून देतो तुम्हाला. तिने डी.वाय. पाटील पुणे येथून बॅचलरची डिग्री घेतली आणि नंतर एम-एससी इन स्पोर्ट फिजिओथेरपी करायला युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकेशायर, यू-के इथे गेली. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियन फिजिओथेरपी अँड पायलट्स इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सर्टिफिकेट मिळवलं पायलट इन्स्ट्रक्टरचं. सध्या ती पुणे येथील अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स या संस्थेमध्ये काम करते आणि त्याच्या आधी तिने हिलायोस हे संचेती या एन-जी-ओच्या संस्थेची सिटी हेड म्हणून काम करत होती. तिने क्रीडा क्षेत्रातल्या बऱ्याच नामवंतांची पर्सनल फिजिओ म्हणून काम केलं आहे. आज ती आपल्याबरोबर 40शी नंतर आपल्या जीवनशैलीत होणारे बदल, बसण्याच्या पद्धतींमुळे होणारे त्रास, कॉम्प्युटर व फोनमुळे होणारे स्नायूंचे आजार वगैरे गोष्टीबद्दल व त्यावर फिजिओथेरपीद्वारे कशी मात करता येईल यावर बोलणार आहे. तर ऋतुजा, तुला मी पुढे तुझं जे काही बोलायचं आहे त्याबद्दल विनंती करतो आणि आपला सेशन सुरू करूया. हां, तर ऋतुजा चालू कर तू. हो, चालेल. सगळ्यांना आवाज येतोय आणि दिसतंय ना? मी एक हो, हो. स्क्रीन शेअर करणार आहे. ती पण दिसतीये का सर्वांना? हो, स्क्रीनच्या हो, बाजूला म्हणजे हो. तुम्हाला दिसते. हां, मग ठीक आहे. मी सुरू करते मग. त्यांनी आता ओळख तर करून दिलीच आहे. आपण हे इंटरॅक्टिव्ह ठेवूया सेशन, म्हणजे कोणाला काही डाऊट असेल तर मोस्ट वेलकम. तुम्ही विचारू शकता. मी इन शॉर्ट सोप्या पद्धतीने मला सगळ्यांना सांगायचंय, की नक्की काय प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येक गोष्टीचा रूट कॉज काय असतो. या एजमध्ये किंवा इव्हन यंग असताना पण प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे नेहमी असतातच. आणि ते कसे टॅकल करायचे किंवा त्याचं रूट कॉज काय आहे आणि ट्रीटमेंट फक्त नुसती सिम्प्टम्स किंवा पेन कमी करण्यासाठी ऋतुजा, सॉरी, परत तू अनम्यूट करशील स्वतःला? ओके, हां, अच्छा. हां. ऐकू आलं की हो, हो. पुन्हा येतंय. मी रिपीट करते. हां, सो आज मी सिंपल शब्दात तुम्हाला सांगणार आहे, की नक्की प्रॉब्लेम्स कुठे असतात, रूट कॉज काय असतो आणि आपण ते कसे टॅकल करू शकतो. जनरली इव्हन यंग असताना किंवा इव्हन वय वाढल्यानंतर पण 40शी नंतर सगळे प्रॉब्लेम्स कसे सुरू होतात आणि म्हणजे 40शी नंतरच का होतात किंवा आधीही असतात का ते, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपण ट्रीटमेंट त्याची फक्त सिम्प्टम्स म्हणजे आपलं जनरल पॉइंट ऑफ व्ह्यू असाच असतो, की पेन आहे, आता ते दुखणं आधी कमी करायचंय. सो पेनसाठी लोकं खूप जास्त प्रयत्न करत असतात, की पेन गेलं की मग ठीक आहे. सो आपण इन शॉर्ट कॉमन वर्ड्समध्ये आपण काय कसं टॅकल करू शकतो ते मी सांगणार आहे. सो बिफोर आय बिगिन मला अ, गिरीश काकांनी थोडे फोटो शेअर करायला सांगितलेले. सो माझा एक्सपिरियन्स लास्ट इयर इंडियाने एक हिस्ट्री केली होती. फेड कप नावाची एक टुर्नामेंट असते टेनिसची. सो ती टुर्नामेंट कव्हर करायला मी अंकिता रैना बरोबर गेले होते. 2020 ची गोष्ट आहे ही मार्चमध्ये. सो ते फोटोज मी काही तुम्हाला आधी दाखवणार आहे बिफोर आय स्टार्ट द प्रेझेंटेशन. सो जस्ट एन एक्सपिरियन्स बिकॉज ते जे मोमेंट होता तो आयुष्यात पहिल्यांदाच सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला बिकॉज इंडिया वॉज सिलेक्टेड फॉर द फर्स्ट टाईम. सो मी एक ग्रुप फोटो आधी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. दिसतोय का? हो, हो. येस. सो हे हा आमचा एक विनिंग मोमेंट होता. जेव्हा आम्ही सगळे जिंकलो होतो, त्यासाठी आम्ही हा फोटो एक इव्हन पेपरमध्ये पण हा फोटो आला होता आणि इट वॉज अ व्हेरी प्राउड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. मी अजून एक शेअर करते. हा माझा आणि अंकिताचा फोटो आहे. तिथे आम्ही टुर्नामेंटमध्ये क्लिक केला होता. मग हा सानिया आणि अंकिताचा आहे. सानिया धिस टाईम तिचं लाइक 2020 मध्ये तिने फर्स्ट टाईम आफ्टर हर लाँग ब्रेक तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि हा आमच्या तिघांचा फोटो आहे. सो इट वॉज अ व्हेरी
गुड एक्सपिरियन्स आय वुड से, की जो असा अगदीच रेअर आहे आणि थँकफुली आय वॉज अ पार्ट ऑफ द हिस्ट्री. कारण पहिल्यांदा फर्स्ट टाईम एव्हर इंडिया वॉज क्वालिफाईड. त्याची जी क्वालिफिकेशनची जी नेक्स्ट टुर्नामेंट होती ती ह्या वर्षी एप्रिलमध्ये झाली. बट बिकॉज ऑफ कोविड आणि सगळं सिच्युएशन ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्समुळे आम्हाला कोणालाही तसं पार्टिसिपेट नाही करता आलं. फक्त टीम मेंबर्स हॅड गॉन टू लात्विया फॉर द सेम. सो आता मी सुरू करते. कोणाला काही डाउट्स असतील तर प्लीज मला इंटरप्ट केलं मध्ये तरी चालेल. कळलं नाही तर प्लीज नक्की सांगा. सो आता आपण आज काय फोकस करणार आहोत नक्की एक्झॅक्टली? आता हे काही क्वेशन्स आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत. पण त्याची उत्तरही मीच देणार आहे ॲट द एंड ऑफ द प्रेझेंटेशन. सो डज एज रिअली इन्फ्लुअन्स आवर पॉश्चर? सो सगळ्यांना असं वाटतं की वय झालंय त्याच्यामुळे खांदे माझे पुढे आलेत किंवा वय झालंय म्हणून गुडघे बेंड झालेत. हे कितपत खरं आहे? हा प्रश्न म्हणजे मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही मनातच उत्तर द्या आणि ॲट द एंड ऑफ द प्रेझेंटेशन विल रिव्ह्यू दॅट अगेन. आणि व्हॉट इज एजिंग रिअली? म्हणजे एजिंगची प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे आणि एजिंगनी काय फरक पडतो बॉडीवरती हे आपण जाणून घेणार आहोत. आणि व्हेन अँड व्हॉट कॅन बी डन हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की एक्झॅक्टली आता हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. हे समजल्यानंतर त्याचं सोल्युशन काय? हे 3 गोष्टी आपण फोकस करणार आहोत. सो बिफोर आय बिगिन की हे कसं होतं, मला जस्ट एक छोटीशी बॅकग्राऊंड म्हणून सगळ्यांना ह्युमन स्केलेटन किंवा हाडांची थोडीशी माहिती द्यायची, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड चांगलं करता येईल किंवा तुम्हाला तुमच्या कंडिशन बरोबर रिलेट करता येईल. त्यासाठी मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. सो सगळ्यांनाच माहिती आहे 208 हाडं असतात बॉडीमध्ये आणि बॉडी पेन जेव्हा होतं तेव्हा हाडांमध्ये कधी-कधी दुखतं, कधी मसल्स दुखतात आणि आपल्याला कधी-कधी कळतं, कधी नाही कळत. सो ह्युमन्सचं मेनली 5 फंक्शन्स असतात. एक सगळ्यात 5 इम्पोर्टंट ऑर्गन्स असतात. एक ब्रेन, एक हार्ट, किडनी, लिव्हर, लंग्स. जसं एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू ईच अदर. काहीही प्रॉब्लेम झाला तर एक प्रॉब्लेममध्ये आला की दुसरा अवयव किंवा दुसरं फंक्शन लगेच हॅम्पर होतं. त्याच्यासाठी तसंच आपल्या हाडांचं आणि मसल्सचंही असतं, की एक प्रॉब्लेम असला की तो दुसरा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आपल्या कळत किंवा नकळत. कधी-कधी कळतं, कधी-कधी नाही कळत. सो आता तुम्ही इमॅजिन करा हा गुडघा आहे तुमचा. एक डाव्या बाजूला जे चित्र दिसतंय तुम्हाला हाडांचं, सो तो एक जॉइंट, एक सिंपल जॉइंट समजण्यासाठी बिकॉज नी पेन हा सगळ्यात कॉमन आहे आणि बॅक पेन हे सगळ्यांनी एक ना एक दिवस एक्सपिरियन्स केलंच आहे की किती दुखतं. सो ते डोक्यात ठेवून मी तुम्हाला सांगणार आहे. सो डाव्या साइडचा जो आहे हाडांचं चित्र जे दिसतंय, तर तिथे आपल्याला दिसतंय की स्पेस आहे दोन्ही हाडांमध्ये. सो जी आपण म्हणतो गुडघ्यामध्ये झीज होते, तर ती नक्की काय होते? सो एक कार्टिलेज नावाचा प्रकार असतो. जर का तुम्ही त्या पिक्चरमध्ये नीट बघितलत, हाडांच्या अवतीभोवती कार्टिलेज असतं. सो त्याची झीज होते आणि राइट साइडला जे पिक्चर आहे ते आहे मणक्याचं. सो मणक्याचं साधारण स्ट्रक्चर हे असं असतं. आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला निळ्या रंगाचं डिस्क दिसतं आहे, जे तुम्ही आता ऐकलं असेल कॉमन टर्म्समध्ये स्लिप डिस्क झालाय कोणाला किंवा डिस्कचा प्रॉब्लेम आहे. सो ते डिस्क म्हणजे ही असते. सो हे जस्ट जनरल पिक्चर लक्षात ठेवा. आता पुढे आपण समजून घेऊया हे इन्सिडेन्स ऑफ लो बॅक पेन. ह्याचा अर्थ काय? आता खूप रिसर्च केलेलं आहे लो बॅक पेन वरती आणि इव्हन जनरल बॉडी पेन्स वरती, पण सगळ्यात इम्पोर्टंट स्पाइन आहे बॉडीमध्ये. दॅट्स वाय मी तुम्हाला आधी लो बॅक पेनचं सांगते आणि त्याचं रिलेशन विथ डिफरंट बॉडी पार्ट्स. म्हणजे जर का तुम्हाला खांदेदुखी जरी असेल, तरी त्याचं रिलेशन आपल्या स्पाइनशी असतं. बिकॉज तो पाठीचा कणा जे म्हणतो आपण, तो सगळ्यात इम्पोर्टंट असतो बॉडीचा. सो त्याला काहीही झालं म्हणजे खूप वर्षापूर्वी तुम्हाला धक्का लागला असेल किंवा आता झालं असेल काही, फॉल असेल किंवा जस्ट रॉंग पॉश्चर असेल, तर त्या स्पाइनला काही झालं की इट अफेक्ट्स द अपर लिम्ब अँड लोवर लिम्ब. सो आता खूप रिसर्च प्रमाणे असं त्यांनी फाइंड आउट केलंय की इट इज द मोस्ट लाइक सेकंड कॉमन रिझन फॉर ॲब्सेंटिझम अँड मेडिकल कन्सल्टेशन ॲट वर्क. अबाउट 70% ऑफ द पॉप्युलेशन एक्सपिरियन्स एट लीस्ट वन एपिसोड ऑफ लो बॅक पेन. म्हणजे एकदा तरी 70% लोकांना लो बॅक पेन हे त्यांनी एक्सपिरियन्स केलंच आहे. तसंच नी पेन पण 25% लोकांनी एक्सपिरियन्स केलंय. सो हे आहेत काही फिगर्स ज्यांनी आपल्याला कळतं की नी पेन आणि लो बॅक पेन हे अत्यंत कॉमन आहे. म्हणजे कोणाला साधी म्हणजे जे उसण भरते त्याचं पण रिझन तेच असतं की प्रत्येकाने एक ना एक दिवस एक्सपिरियन्स केलंच असेल. सो आता ह्या नेक्स्ट जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं एक नॉर्मल जॉइंटचं स्ट्रक्चर कसं आहे आणि उजव्या बाजूला जे चित्र आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन ऑफ द कार्टिलेज. सो जीज झाल्यावरती काय होतं? जीज झाल्यावर जसं मगाशी मी तुम्हाला म्हणाले ते आजूबाजूचं जे कार्टिलेज असतं एक लाइनिंग असतं हाडाच्या बाजूला, ते निघून जातं आणि जॉइंट मधली जी जागा आहे, जॉइंट स्पेस म्हणतो आपण, ती कमी होते. ती
कमी झाल्यामुळे एक हाड दुसऱ्या हाडाला असं घासलं जातं. सो आता काही जणांनी ज्यांना नी रिप्लेसमेंट करायला सांगितलंय, त्यांच्या एक्स-रेज मध्ये जनरली हे असं दिसतं, की हाडांमधली जी स्पेस आहे ती कमी आहे. आता ही कंडिशन नसून प्रत्येकाच्या बॉडीमध्ये वेअर एंड टेअर होत असतं. वेअर एंड टेअर म्हणजे काय? जीज ही आफ्टर 25-30 ही होतच असते. अप टिल द एज जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत ही जीज कंटिन्युअसली चालू असते. सो आपला रोल कधी येतो, आपल्याला कधी समजतं, जेव्हा पेन येतं तेव्हाच आपल्याला कळतं, की काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ही जी जीज आहे ही इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. जे पेन असो अथवा नसो, तुम्हाला हे जीज जी जाणवतीये किंवा जी माहिती एक्स-रे मध्ये जी फक्त दिसते, ती कायम राहणारच आहे. आपण डॉक्टरांकडे कधी जातो जेव्हा दुखतं आणि मग डॉक्टर एक्स-रे काढायला सांगतात आणि मग सांगतात, की तुमच्या हाडांमधली स्पेस कमी आहे किंवा मणक्यातली गॅप कमी झाली आहे. असे शब्द जनरली ते वापरतात. पण ही काय एका रात्रीतली गोष्ट नाहीये. पेन मात्र एका रात्रीत आलाय. पण जे काय झीज जी म्हणतो ती वर्षानुवर्ष चालत आली आहे. सो आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, की वी हॅव टू स्टॉप दॅट अँड वी कॅन. इट इस पॉसिबल टू डिले. जी झीज होतीये ती ॲट आपण डिले करू शकतो. सो आता हे जे हाडं आहेत त्याला सराउंडिंग मसल्स असतात दॅट होल्ड द जॉइंट टुगेदर. म्हणजे आता हा जर काय माझा असा जॉइंट आहे तो असा स्थिर राहण्यासाठी अनस्टेबल झाला तर तुम्हाला वीकनेस जाणार, पाय लपकणार किंवा तुमचा बॅलन्स इश्यूज असणार. त्यामुळे हे मसल्स जे त्याच्या आजूबाजूला असतात दे हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू होल्ड द जॉइंट्स टुगेदर. त्यामुळे आपल्याला तुम्ही कधी आता आय डोंट नो किती जणांनी फिजिओथेरपी घेतली आहे, पण खूप जणांनी ऐकलं असेल की ताकदीचे व्यायाम सांगितले आहेत. तर ताकदीचे म्हणजे काय? हे मसल्सची ताकद वाढवतो. गुडघेदुखी आहे ही जॉइंटमध्ये आहे, पण आपण मसल्सची ताकद कशासाठी वाढवतो? म्हणजे आपला जॉइंट आहे तो व्यवस्थित राहतो. तो स्टेबल राहतो. तो स्टेबल राहिल्यामुळे आपल्यात जे फ्रिक्शन होते ह्या सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल जे हाडांची स्पेस जी कमी झाली आहे, ते फ्रिक्शन कमी होतं. त्याच्यासाठी स्ट्रेंथनिंग सांगतात. आता हे काय होतं, जे काही जण स्ट्रेंथनिंग करत नाहीत किंवा तुम्ही व्यायाम पूर्वी कधी केले नसतील, तर मिसअलाइनमेंट होतं जॉइंटचं. म्हणजे मसल्स लूज असल्यामुळे जॉइंटचं हे स्ट्रक्चर जे असं पाहिजे, ते कधी-कधी असं सरकतं किंवा कधी असं सरकतं. इट डझंट रिमेन स्टिल. सो हे स्थिर राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. सो ते आपल्या हातात आहे. आपल्या हातात हे नाहीये, की हाड आता हाडाची झीज झाली किंवा त्याचं डिजनरेशन झालंय. तर ते नॉर्मल करणं हे आपल्या हातात नाहीये. पण आपल्या हातात मसल्स आहेत जे दे प्ले अ व्हेरी व्हायटल रोल वेअर वी कॅन स्ट्रेंथन द मसल्स अँड होल्ड द जॉइंट टुगेदर. म्हणजे अजून झीज पुढे होणार नाही. सो आता हे मसल्स जर काय करेक्टली कोणी वापरत नसतील, सो काही जण लकी असतात, की काही जण खूप चालतात किंवा काही जण आधीपासून सुरुवातीपासूनच व्यायाम करतात. सो त्यांच्या मसल्समध्ये ही जी वीकनेस आहे तो इतका जाणवत नाही, जितका बाकीच्या लोकांमध्ये जाणवतो. अँड देअर इस ओन्ली वन वे टू चेक. म्हणजे आपण मसल टेस्टिंग जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला कळतं, की ताकद आपली चांगली आहे की नाहीये. जर काही ताकद चांगली नसेल, तर देअर आर 2 रिझन्स. ईदर तो मसल वीकनेसमध्ये गेलाय किंवा तो मसल खूप टाईट आहे. आता जितकी ऑस्टिओआर्थरायटिसचे मी पेशंट्स बघितलेत किंवा जनरल खूप रिसर्च पण झालाय ह्याच्यावरती, की मेन त्यांचं कारण असतं, की आपला मांडीचा जो मसल आहे तो टाईट असतो. वीक तर असतोच, पण टाईट पण असतो. टाईट असल्यामुळे गुडघा पूर्ण बेंड होत नाही. सो साधारण फक्त 10 ते 15 डिग्रीज बेंड होतो. जो पूर्ण व्हायला पाहिजे, तो अजिबात होत नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही ताकदीचे व्यायाम केले जरी, तरी पण उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी दोन्ही ॲस्पेक्ट समजणं इम्पोर्टंट आहे. एक म्हणजे फ्लेक्सिबिलिटी जॉइंटची पाहिजे, दुसरी म्हणजे ताकद. आता सिक्वेन्स कुठला आपण कॅरी करायचा? सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्लेक्सिबिलिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे तो मसल व्यवस्थित मूव्ह झाला, तरच ताकद वाढून उपयोग आहे. ठीक आहे. सो त्यामुळे पूर्वी म्हणायचे, की योगा करायला पाहिजे. योगासनांनी आपले जॉइंट्सची जी फ्लेक्सिबिलिटी आहे, मसल्स चांगले सपल राहतात आणि फ्लेक्सिबिलिटी चांगली असल्यामुळे ताण पण कुठे येत नाही. सो दॅट इज इन अ वे ट्रू, की आपण फ्लेक्सिबिलिटी वरती पहिल्यांदा आधी जास्त फोकस करायला पाहिजे आणि मग स्ट्रेंथनिंग ॲस्पेक्ट वरती. आता जेव्हा हे करत नाही, तेव्हा इम्बॅलन्स होतो. आता हा इम्बॅलन्स ईदर अँकलपासून सुरू होतो किंवा मानेपासून सुरू होतो. सो इट कॅन स्टार्ट एनीवेअर. बट मोस्टली असं असतं, की कंबर दुखत जरी असली, गुडघा जरी दुखत असला, तरी त्याचं कनेक्शन हे फुल बॉडीचं असतं. म्हणजे तुम्हाला जर का कधी अँकल स्प्रेन झालं असेल, तर तुम्हाला पॉसिबिलिटी आहे पुढे जाऊन तुम्हाला लो बॅक पेन होऊ शकतं. कारण जसं आता पत्ते जेव्हा आपण खेळतो तेव्हा लावतो आपण जेव्हा, तेव्हा एकमेकांवरती बॅलन्स्ड असतं. तसंच बॉडीचं पण तसंच आहे. एकमेकांवरती इट इस बॅलन्स्ड.
सो वी हॅव टू फाइंड अन इक्विलिब्रियम, की पूर्ण तो बॅलन्स मेंटेन करायलाच पाहिजे आपल्याला. आता जेव्हा हे इम्बॅलन्स असतं, इट डिस्टर्ब्स द कुशनिंग बिटवीन द जॉइंट्स. म्हणजे हे जे मगाशी आपण चित्रात बघितलेलं, की एक सॉफ्ट गादीसारखं किंवा एक कुशन असतं हाडांच्या अवतीभोवती, ते निघून जातं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे हे जे फ्रिक्शन होतं, त्यानी वेअर एंड टेअर जास्त होतं आणि जसं आता सपोज असं हाड आहे, तर ते सरकलं जातं आणि बेंड येतो. जसं तुम्ही खूप जणांमध्ये बघितलं असेल, स्पाइन पण काही-काहींचा एक खांदा वर, एक खांदा खाली असतो किंवा मान पुढे असते किंवा कमरेतला जो बाक आहे तो जास्त असतो. काही जण असे खूप वाकलेले असतात. हे तुम्ही वारंवार बघितलं असेल खूप जणांमध्ये. सो आता जस्ट टू समराईज मी इतका वेळ जे सांगितलं, सो जस्ट कोणी कन्फ्यूज होऊ नये म्हणून जस्ट आय एम गोइंग टू कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन अँड टेल यू इन सिंपल वर्ड्स. सो आता आपल्याला एक गोष्ट कळली, की इतक्या वर्षांच्या जिजेमुळे किंवा आपण ज्या प्रकारे बसतो, वावरतो, त्याच्यामुळे मॅल अलाइनमेंट होते जॉइंट्सची. म्हणजे जे अलाइनमेंट पाहिजे तसं राहत नाही, चेंज होत राहतं. सो ते चेंज झाल्यामुळे देअर इज पेन इन द बॉडी. सो खूप जण काय होतं, कंबर दुखली की पेन किलर घेतात आणि मग विसरून जातात. सो इफ यू आर इन 25 और 30 इयर्सचे असाल, इव्हन त्याच्या आधीही आजकाल बॅक पेन होतं. इट्स व्हेरी कॉमन. सो खूप आधी झालं तर आपण जनरली पेन किलर घेतो किंवा ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. मग ते प्रिस्क्रिप्शनमध्ये हेच लिहून देतात. ईदर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा पेन किलर. हे 3च गोष्टी असतात जे ऑर्थोपेडिक सर्जन खरं देऊ शकतात. सो ते दिल्यानंतर मग ते सांगतात, "हां, तुम्हाला ते बरं झालं 10 दिवस ह्या गोळ्या घ्या आणि मग तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा." सो एक्झॅक्टली काय काय व्यायाम आणि कसे ते जनरली ते नाही सांगत. फिजिओकडे जा असं सांगतात. पण काय होतं ह्या ज्या गोळ्या तुम्ही घेता 10 दिवस, त्यामुळे तुम्हाला समजत नाही की आपलं बॉडी पोझिशन कसं आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने जरी तुम्ही वाकलात, तरी तुम्हाला कळणार नाही. ते पेन किलर घेतल्यावरती यू फील हां, मला आता बरं आहे. त्यामुळे मला काही आता गरज नाही. आणि अनफॉर्च्युनेटली एज कमी असलं, की पेन किलर घेतल्यानंतर ते बॉडी सेल्फ ॲडजस्ट होऊन जातं. सो सारखं-सारखं हे पेन आफ्टर एव्हरी 2-3 इयर्स येतं. सो एकदा लो बॅक पेनची सुरुवात झाली आणि त्याला तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली, ती परत होते. मग परत झाल्यानंतर मग परत तुम्ही सेकंड टाईम मे बी 3-4 इयर्स नंतर डॉक्टरकडे गेलात, की नाही तेव्हा बरं वाटलं होतं गोळ्या घेऊन, पण आता पुन्हा पेन आहे. सो मग ते एक्स-रे किंवा मग एम-आर-आय करायला सांगतात. अगदीच पेन खूपच जास्त झालं असेल. सो आता ह्या 2-3 वर्षात काय बदल होतो, की का परत 2-3 वर्षांनी आलंय? सो सेल्फ ॲडजस्टमेंट होते. म्हणजे आता जर काय असा जॉइंट असेल आणि मला ह्या पोझिशनमध्ये दुखत असेल, तर तो असा सरकतो. हळू-हळू सरकतो. आता हे मी एक्झॅजरेट करून दाखवते, पण अलगद सरकतो. तसंच स्पाइनमध्ये पण असं आहे, की हळू-हळू स्पाइन माझी अशी वाकडी होत जाते, पण मला त्या पोझिशनमध्ये बरं वाटतं. पेन फ्री पोझिशनमध्ये बॉडी ॲडजस्ट ऑटोमॅटिकली होते. सो त्या पोझिशनमध्ये ॲडजस्ट झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की आपलं आता पेन किलर घेऊन पेन कमी झालंय, पण ॲक्चुअली ते बरं नसतं झालं. इट हॅज बिकम मोर वर्स. सो ही ॲडजस्टमेंट आहे, ती होत राहते वयानुसार. दॅट इज कॉल्ड एज एजिंग. सो एजिंग असं नाहीये, की बॉडीचं वय झालं आता म्हणून असं होतंय असं नाहीये. जे आधीपासून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला लक्ष नाही दिल्यामुळे किंवा जर का तुमचे मसल्स पूर्वीपासूनच इव्हन राइट फ्रॉम युअर 20s जर का तुम्ही एक्सरसाइज करत नसाल रेग्युलरली, तर तुमचं डिजनरेशन तेव्हापासून सुरू होतं. आजकाल तर च्या मुलांना पण लो बॅक पेन आणि नेक पेन असं सगळं सुरू झालंय. सो त्याचं रिझन हेच आहे, की आधीपासून व्यायाम न केल्यामुळे. सो त्याच्यामुळे जे ॲडजस्ट होत राहतं. सो पूर्ण म्हणजे कॉन्स्टंटली इट इज एजिंग. एजिंग म्हणजे काय? सेल्फ ॲडजस्टमेंट ऑफ द जॉइंट्स जेणेकरून तुमचं पॉश्चरच चेंज होतं. इम्प्रॉपर पॉश्चरमध्ये जातं. काही-काहींची आता जे आय-टी प्रोफेशनल्स आहेत किंवा खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करतात किंवा इव्हन मोबाईलवरती, त्यांची मान अशी पुढे-पुढे चालली जाते. शोल्डर्स असे वाकले जातात. सो हे जे काही चेंजेस म्हणजे एकदा मान पुढे आली, की सगळं एव्हरीथिंग इज चेंजिंग इन द बॉडी. सो जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं एव्हरीथिंग इज बॅलन्स्ड ऑन ईच अदर. जर का लाईन ऑफ ग्रॅव्हिटी एक असते एक इमॅजिनरी. जर का नेक माझी पुढे गेली, तर टू बॅलन्स द बॉडी हॅज टू गो बिहाइंड. सो तसंच हे पुढे गेलं, की मग खालचं स्पाइन पुढे हलतो. सो असं ॲडजस्टमेंट होत वर्षानुवर्ष ह्या गोष्टी चेंज होत राहतात. त्याच्यामुळे अजून डिजनरेशन होतं, अजून फ्रिक्शन होतं. मग शेवटी इतकं अनबेअरेबल पेन होतं आणि हे जनरली अबाउट 50-60s मध्ये सुरू होतं, की मग डॉक्टर सांगतात जॉइंट रिप्लेसमेंट करावी लागेल. म्हणजे इनफॅक्ट त्याची गरज नव्हती म्हणजे टाळू शकतो हे. पण कसं असतं, की
एका सडनली एका रात्रीत नाही होत. इट इज अ प्रोसेस. जसं हे डिजनरेशन स्लो प्रोसेस आहे, तसंच टू प्रिव्हेंट दिस इट इज अ स्लो प्रोसेस. लाइक राइट फ्रॉम द बिगिनिंग यू हॅव टू टेक आउट टाइम टू एक्सरसाइज. सो ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 20s मध्ये असू देत आणि इट्स नेव्हर टू लेट. म्हणजे तुम्ही आज ठरवलं, आज तुम्हाला माहिती कळली की मला हे करायचंय, मी आजपासून व्यायाम सुरू करणार, यू हॅव टू स्टार्ट. सो एक्सरसाइजला काही पर्याय नाहीये आणि जॉइंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर पण तुम्हाला व्यायाम हे करायलाच लागतात. सो हे पेन जेव्हा तुम्हाला फील होतं, तर काय एक्झॅक्टली पेन असतं दॅट आय वुड लाईक टू एक्सप्लेन. सो पेन हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी बॉडीमध्ये गडबड आहे हे सांगतं ते. सो पेन इज गुड इन फॅक्ट. जर काय पेनच नसतं तर तुम्हाला कळत नसतं. जसं आता काही जणांना खूप वेळ बसल्यानंतर, आता मी सोफ्यामध्ये बसलीये, सोफ्यावरती बसून मला कमरेत दुखतंय. सो हे मी पेन किलर घेतलं आणि मला कळलंच नाही की मला बसण्याने पेन होतंय, तर हाऊ विल आय ट्रीट इट? सो त्यामुळे पेन किलर घेऊ नये. आणि त्याचा कसा साइड इफेक्ट होतो हे मी तुम्हाला एनिवे सांगेनच. पण लेट्स फर्स्ट अंडरस्टँड ही पेन डिफेन्स मेकॅनिझम कसं आहे. सो इट हेल्प्स युअर बॉडी. सो पेन इज गुड. व्हेनेव्हर यू फील पेन, इट इज गोइंग टू हेल्प यू गेट आउट ऑफ इट. सो पेन झाल्यामुळे काय होतं, आपले नॉर्मल मूव्हमेंट्स जे असतात ते चेंज होतात. म्हणजे आता कंबर दुखत असेल, इमॅजिन करा तुम्हाला खालनं काहीतरी उचलायचं असेल जमिनीवरनं, तर तुम्ही कमरेतनं वाकून उचलणार नाही जेव्हा दुखेल तेव्हा. सो युअर पॉश्चर विल चेंज और द वे यू मूव्ह डेफिनेटली चेंजेस. आणि हे जे शॉर्ट टर्म नाहीये, म्हणजे पेन गेल्यानंतर पण ते कंटिन्यू होतं. सो हळूहळू तुमचे जे नॉर्मल मूव्हमेंट्स तुम्ही करायला लागता, आता तुम्हाला जाणवत असेल जे तुम्ही 25 किंवा 30 एजचे असताना तुम्ही इझिली खाली बसू शकत होतात मांडी घालून, किंवा तुम्ही इझिली जिन्यात चढ उतर करू शकत होतात, ते आता करू शकत नाही. सो दॅट वे बिकॉज ऑफ पेन ते मॅल ऍडजस्टमेंट होऊन हा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. अँड इट ऑल्सो ऑल्टर्स आर नॉर्मल मुवमेंट. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की हा आता माझं वय झालंय म्हणून मी हे करू शकत नाही, पण नाहीतर हे करता येत होतं मला. सो हे तुम्हाला वाटतं की हा हे तुमच्या एज साठी नॉर्मल आहे, पण ऍक्च्युली असं नाहीये. कुठल्याही एज मध्ये माणसाला सगळ्या मुवमेंट्स करता येऊ शकतात. म्हणजे देर आर सो मेनी पीपल जे तुम्हालाही माहिती असतील, ते खूप फिट असतात, पूर्वीपासून एक्सरसाइज करतात आणि ते कायमच हे एक्सरसाइजेस किंवा कायमच उठ बस, खाली बसणं किंवा जिने चढ-उतर करणं हे त्या एजमध्ये पण करू शकतात. सो त्याचं रिझन इतकंच आहे, की त्यांचं मिसअलाइनमेंट झालं नाहीये आणि त्यांचं बॉडीनी सेल्फ ॲडजस्टमेंट केलं नाहीये. दे देअर बॉडी स्ट्रक्चर इज इंटॅक्ट. दॅट इज द ओन्ली रिझन व्हाय दे कॅन डू इट अँड सम पीपल कॅनॉट डू इट. सो ॲज अ फिजिओथेरपिस्ट आमचा रोल असा असतो, की त्यावेळेला नुसतं पेन ट्रीट करून काहीच उपयोग नाहीये. कारण हे सिम्प्टम आहे. म्हणजे नुसतं तुम्ही जर का पेन किलर घेतलत, तर म्हणजे आता सगळ्यांनीच कॉम्बिफ्लेम घेतलीच असेल. सो कॉम्बिफ्लेम एक तुम्ही घेतली तर अँकल स्प्रेन पण जातो, हेडेक पण जातं किंवा रिस्ट पेन पण जातं. सो असं का होतं? तर जेव्हा तुम्ही पेन किलर घेता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन इतकं वाढतं, म्हणजे जे नॉर्मली 24 तासात होतं, ते 1 तासात ती गोळी करतं. त्यामुळे ती गोळी घेतल्यानंतर 1 तासात काही पेन असेल बॉडीमधलं ते निघून जातं. बिकॉज देअर इज न्यू ब्लड सर्क्युलेशन. त्याच्यामुळे किडनीवरती लोड येतो. कारण किडनीला जे 24 तास काम करायची सवय आहे, ते त्याला 1 तासात करावं लागतं. सो असं तुम्ही कॉन्स्टंटली सारखं पेन किलर घेतलं, तर किडनीवरती खूप लोड येतो आणि पुढे जे किडनी फेल्युअर्स वगैरे होतात, ते त्याच्यामुळे होतात. सो ती सवय मुळात लावूच नाही आणि प्लस हाडांनाही इट्स नॉट गुड. जेव्हा तुम्ही पेन किलर घेता, तेव्हा तुम्ही चुकीच्या सगळ्या हालचाली करता आणि पेन बद्दल विसरून जाता, की आपल्याला का पेन होतं. सो व्हेन यू पर्सीव्ह पेन, यू नो दॅट यू नीड टू डू समथिंग अबाउट इट. सो ते पेन किलर्स घेतल्यामुळे होत नाही. सो आता पेन कसं कमी करायचं? सगळ्यात इम्पोर्टंट एक तर फिजिओथेरपिस्ट डेफिनेटली कॅन हेल्प यू करेक्ट द मूव्हमेंट. सो का पेन होतंय हे जेव्हा एनालिसिस करून आम्ही फाइंड आउट करतो, त्याच्यानंतर इट मेक सेन्स टू ट्रीट द पेन. तर पेन ऑटोमॅटिकली जातं. मूव्हमेंट तुमची करेक्ट केली, कुठे टाईटनेस आहे, कुठून पेन चालू झालंय हे असेसमेंट केल्याने कळतं. सो ते केल्यानंतर इफ वी ट्रीट, तुम्हाला पेन किलर्स घ्यायची गरजच नाही लागणार. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे जायच्या आधी जर का इफ यू वॉन्ट टू ट्रीट पेन, स्टार्ट युजिंग आईस पॅक. सो आईस पॅकचा यूज असा होतो, जिकडे पण तुम्ही म्हणजे जनरली सगळ्यांना मी बघितलंय गरम शेकाने म्हणजे बाम वगैरे लावतात. तर बाम इज नथिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा बाम लावता तेव्हा तुम्हाला पेनचे सेन्सेशन्स फील होत नाही. ते गरम जे बाम बाम जे सेन्सेशन देतं ते फील होतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की अरे बाम लावल्याने बरं होतं. बरं काहीच होत नाही. इट डझंट हॅव हीलिंग प्रॉपर्टीज. काहीच बरं करत नाही. पेन किलर पण नाही आणि बाम तर अजिबातच नाही. आणि हॉट पॅकचं कसं आहे, की समटाईम्स इट हेल्प्स, की तेवढ्यापुरतं बरं वाटतं कारण गरम सेन्सेशन जात असतं. तुम्हाला
पेन जाणवत नाही. तुम्हाला गरम सेन्सेशन जाणवतं आणि त्याला थेरप्युटिक इफेक्ट पण नाहीये. सो आता रिसर्च जितका केलाय त्याच्यामध्ये असं फाइंड आउट झालंय, की आईस थेरपी इज बेटर दॅन हॉट पॅक्स. जर का तुमचं कन्फर्म डायग्नोसिस नसेल, की कशामुळे नक्की पेन आहे, आतमध्ये सूज असेल आणि तुम्ही हॉट पॅक लावला, तर त्या दिवशी बरं वाटेल, पण दुसऱ्या दिवशी पेन डबल होईल. सो कारण सूज आतमध्ये वाढतीये. गरम कुठल्या वस्तूला तुम्ही अजून गरम लावलं, तर मग ते डेफिनेटली सूज वाढणार. त्यामुळे आईस पॅक किंवा आयसिंग हे सगळ्यात सेफेस्ट आहे आणि देअर इज लोड्स अँड लोड्स ऑफ रिसर्च ऑन दिस. इव्हन कोल्ड कंट्रीजमध्ये पण हेच वापरतात. आपल्या इथे असं मिथ आहे, की आईस पॅक लावून सर्दी होते, जे एकदमच चुकीचं. सर्दी फक्त एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. त्याचा आयसिंगशी, थंड वातावरणाशी काहीच संबंध नाहीये. सो थंड तुम्ही ठिकाणी जाता तिकडे एअरमध्ये जे मायक्रोब्स असतात त्याच्यामुळे सर्दी होते. थंड आहे म्हणून टेम्परेचरमुळे कधीच सर्दी होत नाही. सो हे जे आयसिंग आहे त्याला एक टेक्निक आहे करायचं. जिथे तुम्हाला कुठे पेन असेल, तिथे ते आईस पॅक ठेवायचं आणि मॅक्सिमम एक 5 मिनिटं ठेवायचं. सो यू हॅव टू कीप रोटेटिंग. साधारण 30 सेकंद, 1 मिनिट अप टू 5 मिनिट्स तुम्ही लावू शकता. जेव्हा तुम्ही आईस पॅक लावता, तेव्हा ब्लड वेसल्स कमी होतात डायमीटरने आणि जेव्हा आईस पॅक काढून टाकतात, तेव्हा ते वाढतात आणि देअर इज फ्लशिंग ऑफ ब्लड. सो जसं पेन किलर घेतल्यावरती आपल्या पूर्ण बॉडीचं सर्क्युलेशन बदलून जातं, तसंच हे तुम्ही आईस पॅक लावता तेव्हा लोकली, पण इट डझंट हॅव एनी साइड इफेक्ट्स. म्हणजे आता मी रिस्टला लावला, तर तिथलं सर्क्युलेशन फक्त वाढतं. त्याचा किडनीवरती काहीच इफेक्ट येत नाही. म्हणजे हार्ट डझंट हॅव टू पंप दॅट मच. ॲज अपोज्ड टू पेन किलर. सो त्यामुळे आईस पॅक हे अगदी सेफ आहे. पण तुम्ही जर का 15-20 मिनिटं लावलं, तर त्याने आईस बाईट किंवा फ्रॉस्ट बाईट जे म्हणतो ते होऊ शकतं. त्यामुळे एवढा वेळ नाही लावायचं किंवा ते लावून झोपून गेलात असं अजिबात नाही करायचं. इंजुरी झाल्या जितक्या लवकर तुम्ही आयसिंग कराल, तितकं त्याचं सिव्हिअरिटी कमी होईल. सो आयसिंग इज लाइक लिटरली अ मिरेकल. सो तुम्ही लावून किंवा तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल तर तुम्हाला कळेल. पण जितकं तुम्ही लावाल कुठल्याही इंजुरीसाठी, it definitely helps in prevention and treatment both. सो आता व्हाय डू वी नीड गुड पॉश्चर? सो खूप जणांचे काही बॅड हॅबिट्स आहेत ते मी जस्ट इन शॉर्ट एक्सप्लेन करेन, की अनइव्हन प्रेशर ऑन द फीट. चालताना काही जणांना सवय असते उजव्या पायावरती जास्त जोर द्यायचा, डाव्यावरती नाही द्यायचा. त्यामुळे पॉश्चर चेंज होतं. किंवा तुमचा डॉमिनंट जो फूट असतो, काही जणांचा राइट असतो, काही जणांचा लेफ्ट असतो. तर त्यात तोच जास्त वेळेला वापरून इव्हन जिना चढ-उतर करताना काही जण फक्त उजव्याच पाय जास्त वापरतात किंवा त्याच्यावर जास्त जोर देतात. ह्या काही छोट्या सवयी आहेत, जे पूर्वीपासून असतात त्याच्यामुळे पॉश्चर खराब होतं. त्याच्यानंतर चुकीच्या वॉकिंग हॅबिट्स, सिटिंग हॅबिट्स. सिटिंग बद्दल तर तुम्हाला सगळ्यांनी बघितलंच असेल नेक्स्ट जनरेशनमध्ये पण किंवा इव्हन स्वतःच्या पॉश्चरमध्ये पण द वे वी सिट इज डेफिनेटली रॉंग. त्याच्यामुळे मग आपल्याला जाणवत असतं, की चुकीच्या पोझिशनमध्ये बसलोय म्हणून आज दुखलंय. किंवा राउंडेड नेक किंवा क्रेन्ड नेक म्हणजे अशी पुढे मान असते काही-काहींची. जे ते खूप आता तरी तुम्ही बघाल, की इव्हन 10 इयर ओल्ड, 12 इयर ओल्ड्स त्यांच्यामध्ये पण पॉश्चरल इश्यूज आहेत. स्कूल गोइंग किड्समध्ये पण आहेत आणि विथ एज अल्सो ह्या गोष्टी आलेल्या आहेत. सो त्या फाइंड आउट करणं इम्पोर्टंट आहे, की कुठे पॉश्चर रॉंग आहे अँड इट कॅन बी करेक्टेड अप टू अ सर्टन एक्सटेंट. जितका लवकर ऑब्व्हियसली कळेल, यंग कोणी खूप असेल तर इट कॅन डेफिनेटली 100% बी रिव्हर्सिबल. पण जसं एज वाढत जातं तसं चान्सेस त्याचे कमी होतात. बट व्हॉट यू कॅन डू इज इन एज ग्रुप अबाउट 40 तुम्ही पेन डेफिनेटली कमी करू शकता. तुम्ही मसल्सची फ्लेक्सिबिलिटी वाढवू शकता. जसं एज वाढतं तसं एक्सरसाइज वाढायला पाहिजे. कमी नाही व्हायला पाहिजे आणि सुरू जितका लवकर कराल तितक्या इंटेन्सिटीने तुम्हाला एक्सरसाइज वाढवता येईल पुढे. नाहीतर काय होतं काही जण म्हणतात, की मी व्यायाम करतो, मी वॉकिंगला जातो रोज 1 तास. बट दॅट इज नॉट इनफ. म्हणजे वॉकिंगनी तुम्ही एकाच टाइपचे मसल्स वापरले जातात. त्याच्यामुळे अजून त्रास होतो. सो त्यासाठी इट्स व्हेरी इम्पोर्टंट, की सगळ्यांनी व्यायाम नॉट जस्ट वॉकिंग. वॉकिंग इज फॉर कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस, बट अदर एक्सरसाइजेस यू हॅव टू डू टू स्ट्रेंथन युअर मसल्स. सो कुठेही मिसअलाइनमेंट जॉइंट्सची होणार नाही. सो आता हे जे पिक्चर होतं ते जस्ट अननॅचरल पॉश्चर्स कुठले असतात किंवा फॉल्टी पॉश्चर्स कुठले असतात त्याचे आहेत. सो हा आता मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं गुड पॉश्चरसाठी मसल्सचं रोल खूप इम्पॉर्टंट आहे. मसल स्ट्रेंथनिंग ऑफ द एंटायर बॉडी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू मेंटेन गुड पॉश्चर. सो सगळे जे प्रॉब्लेम्स असतात ते आपल्या पॉश्चरमुळेच होतात किंवा कुठली इंजुरी झाली असेल आणि त्याची ट्रीटमेंट झाली नाही, तर तर त्याच्यामुळे
स्पाइन वरती लोड येऊ शकतो. आता 5 की पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. जस्ट टू मेक शुअर की तुमचं म्हणजे पॉश्चरल पॉइंट्स आय कॅन से व्हिच यू कॅन प्रॅक्टिस. सो फर्स्ट म्हणजे चेक युअर फुटवेअर. फुटवेअर म्हणजे शूज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जेव्हा तुम्ही वॉकिंगला जाता तेव्हा शूजच घालायला पाहिजे आणि शूज पण ते कम्फर्टेबल शूज पाहिजेत. कुठलेही शूज घालून उपयोग नाही. सो यू हॅव टू वॉक अँड सी की हे तुम्हाला युजफुल आहेत की नाही. सो फुटवेअर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूट्रल स्पाइन. आता स्पाइनचं कर्वेचर आपले हे न्यूट्रल पाहिजेत. सो आता फोनवरती किंवा व्हिडिओ कॉलवरती इट्स व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन हाऊ टू मेंटेन न्यूट्रल स्पाइन. हे तुम्हाला इंडिव्हिज्युअलच कोणी फिजिओ तुमचं सांगू शकेल. पण स्पाइन ही न्यूट्रल ह्याचा अर्थ की कुठलाही मानेचे भाग पुढे किंवा मागे किंवा कमरेवरती लोड पडत असेल. सो हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे कोर मसल्सचं कंट्रोल. कंबरदुखीचा त्रास असेल तर कोर स्ट्रेंथनिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तसंच आपल्या शोल्डर्सचं प्लेसमेंट आणि हेड अँड नेकचं प्लेसमेंट हे पण करेक्ट करायला पाहिजे. सो ह्या 5 गोष्टी जेव्हा तुम्ही करेक्ट कराल तेव्हा जनरल तुम्हाला पॉश्चरल वेलबिंग होईल. आता हे काही प्रिकॉशन्स आहेत. सो हे मी तुम्हाला सगळ्यांना पाठवीन ही स्लाइड बिकॉज हे तुम्ही वाचून तुम्हाला कळण्यासारखं आहे. मी जे मगाशी एक्सप्लेन केलंय त्याचंच इन शॉर्ट व्हर्जन आहे. आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी हे तुम्हाला स्लाइड पाठवीन. ही कळण्यासारखी आहे अगदीच की तुम्हाला काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे कंबरदुखी होऊ नये म्हणून. हे काही सिंपल अगेन एक्सरसाइजेस आहेत. हे पण मी तुम्हाला पाठवेन. म्हणजे तुम्ही एक बघून करू शकता. आय वुड नॉट सजेस्ट की न बघता कोणाला न विचारता करा. पण हे बेसिक एक्सरसाइजेस जर काही कोणाला काही त्रास नसेल तर तुम्ही हे इझिली करू शकता. कोणाला काही प्रश्न आहेत का? मी थोडासा कमी वेळ राहिलाय पण आय फील की जर काही कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊ शकतो. तुझा स्क्रीन शेअर बंद करशील का? हो, करते. आपण हां. येस. कोणाला काही प्रश्न आहे का? तुझा स्मिता तुझं हे अनम्यूट कर. हो. मी थांब ती दिसत नाहीये मला 1 मिनिट बघते हां. दिसते हां. मी हां. स्मिता आपटे. मी हो, तुला हो. कॉन्टॅक्ट केला होता हो, आणि हो. मला तू सजेस्ट केलंस ते आईस पॅकचं ते मी लावायला लागले आणि ज्या मी पेन किलर्स दिवसाला 2 घेत होते ते मी कमी करायचा प्रयत्न करतेय. पण आईस पॅकने मला रिलीफ मिळतोय. बट असं किती दिवस मला ते लागणार आहे ह्याची जरा मला हे झालंय की हं. किती हे होतंय म्हणजे स्मिता होतंय की नाही हे मला कळत नाहीये. स्मिता मी सजेस्ट करीन पर्सनल प्रॉब्लेम जनरल प्रश्न असतील ते ते विचारा. आवाज का येत नाहीये मला? तू नंतर मग तिला फोन बघ करून विचारा. नाही, नाही. हां, नाही, मी नाही. फोन करते हॅलो, त्यांना. हॅलो. उद्या 1 करेल मी मिनिट. तुम्हाला. नाही, नाही. 1 मिनिट. मी फक्त तिला थँक्स म्हणते, की मला तिने त्यावेळेला मला याच्या वेळेला तिने खूप चांगलं गाईड केलं म्हणून. ओके. बस बाकी मी नंतर बोलेन. ओके. येस, कोणाला येस. प्रश्न आहेत अजून? नाही मग मी राजीव पाटीलला रिक्वेस्ट करतो की तो ऋतुजाचे आभार मानेल. हो. थँक यू. राजू तू हे Yes, Rutuja, thank you very much. So nice of you. तुझा सानिया मिर्झा बरोबर फोटो बघून जरा आमची मान उंचावली. लाटवियाला वगैरे जाऊन आलीस तू आणि तू असा एक प्रश्न विचारला की डज एज रिअली मॅटर्स? At the age of 60, yes, we do really feel that age really matters. पण तू जे आम्हाला सांगितलंस ते आम्हाला चांगलंच अंडरस्टँड झालं. व्हॉट एव्हर यू सेड हं. लाईक दॅट. करेक्ट. आमचे स्पाइन्स अफेक्ट झालेत की नाही हे आम्हाला माहित नाही पण आम्ही ऍट द एज ऑफ 60 वी आर फिट अँड फाईन. तुझी एक स्लाइड मला खूप आवडली वेअर यू सेड तो आमची शोभी थोडीशी पेंगत होती पण ती तरी मी ती बघितली. इफ मसल्स आर नॉट यूज करेक्टली muscles become too weak or tight and therefore flexibility of the joint is very necessary. राइट. आमच्यातले सगळे पुरुष मंडळी वयाच्या 60 नंतर हे फार लक्षात ठेवतात. त्यामुळे आम्ही काय करतो संध्याकाळी बरेचसे जण आमच्यातले बरेचसे जण सगळे नाही म्हणणार आम्ही एल्बो एक्सरसाइज करतो. वी होल्ड अ बिग ग्लास इन अवर हँड and try to put up and put down, put up and put down. So आमची फ्लेक्झिबिलिटी बऱ्यापैकी राहते तशी. टेक इट इझी.
योगाबद्दल सांगितलंच, खूप चांगलं वाटलं आम्हाला. योगा बरेचसे लोक करतात आणि त्याचा महत्वाचा भाग आपल्या आयुष्यात असतो. वन मोर थिंग विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट द आईस पॅक. आपल्याकडे खरंच असे गैरसमज आहेत की गरम पाण्याची पिशवी घेतल्याने पेन कमी होतं. पण तू जे आज महत्वाचं सांगितलंस 10 सेकंद ते 5 मिनिट हे आईस पॅक लावल्याने कसं आपल्या शरीरावर परिणाम करू शकतं याबद्दल खूप महत्वाची माहिती माझ्या दृष्टीने सुद्धा होती. तुला अजूनही एक सेशन करता आलं तर जरूर बघ, कारण